सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। सगळ्यांनाच गुढीपाडव्याच्या येणाऱ्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। जय शिवराय मित्रांनो, मी किरण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज आहे गुढीपाडवा। तर सगळ्यात प्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि आपल्या हिंदू नववर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। तर आता वाजलेत बरोबर सकाळचे 8:15 आणि मी आहे आता गिरगावमध्ये आहे म्हटल्यावर तुम्हाला आता गिरगावची शोभायात्रा तुम्हाला माहिती आहे खूप मोठ्या उत्साहात आणि खूप अशा जल्लोषात पार पडते। तर अजून तरी काही सुरुवात झालेली नाही, आता तुम्हाला समजेल पुढे गेल्यावर। मी आमच्या वाडीत आहे गिरगावमध्ये। तर आता इथून मी चाललो आहे फडके मंदिरच्या इथे। तर तिकडून रॅलीला सुरुवात होते गुढीपाडव्याच्या। आणि आपल्या गिरगावच्या गुढीपाडव्याच्या रॅलीमध्ये खास आकर्षण असतं ते महिलांची बाईक रॅली। तर अशा खूप खूप छान छान महिला अशा छान छान वेशभूषा करून येतात। ते एक म्हणतात ना, आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो महिलांची बाईक रॅली। तर ती पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणजे जास्तीत जास्त मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण आपली रॅली जी काही शोभायात्रा आहे आपल्या गुढीपाडव्याची ती मी जास्तीत जास्त तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन। तरी व्हिडिओ संपूर्ण बघा। चला तर मग जास्त वेळ नाही घालवता आपण जाऊया आता फडके मंदिरच्या इथे। कुठपर्यंत रॅली आली, सुरुवात झाली आहे का ते आपण पाहूया। चला, परत एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। तर मंडळी, आता पाहू शकतात आम्ही आमच्या नाक्यावर आलोय आणि आता 8:15 होत आले। तर आता सगळे जास्त करून पोलिसच म्हणजे काय म्हणतात ना, नियोजन करतायत पोलिसच सगळं। नंतर तुम्हाला फुल गर्दी मिळेल। आणि हे आमचं क्रांतीनगर आणि इथे आमच्या क्रांतीनगरच्या नाक्यावर गुढी लावले बघा, तुम्ही पाहू शकता। आता ही एवढा आपला रस्ता रिकामी दिसतोय ना, नंतर फुल असं पूर्ण रस्ता हा भरलेला असेल, आपल्याला इथे उभं राहायला जागा नाही। आणि आता ही शिवसेनेची जी शाखा आहे ना, तिथे नंतर अशी इथे कच्ची वाजणार आणि नंतर पूर्ण आपण या रोडला एवढं गर्दी असणार तर बघायला नाही भेटणार। तर आपण आता जाऊ फडके मंदिरच्या इथे। फडके मंदिरच्या इथून रॅलीला सुरुवात होईल, ती आपण बघूया। आता इथून तरी काय दिसत नाहीये, आता आपण इथून आतमधून शॉर्टकट जाऊ बघूया। तर आता इथे तुम्ही पाहू शकता, आता समोर आहेत ना या, तर आपली बाळूमामाच्या नावाने छान बोलत, त्यामध्ये बाळूमामाची जी आई दाखवलेली आता ते छान आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। परत शंभूराजांमध्ये जी कवी कलश आणि जी भूमिका केलेली ते पण आलेले आहेत, आता तुम्ही पाहू शकता। आता आपण त्यांना थोडक्यात गुढीपाडव्याच्या रॅलीबद्दल विचारूया आपण त्याला। मी गिरगावात पहिल्यांदा आलो गुढीपाडव्याला आणि इथलं वातावरण बघून मला मी इमॅजिन पण नव्हतं केलं की इतकं सुंदर वातावरण आहे आणि खूप छान वाटतंय। समस्त गिरगावकरांना आणि महाराष्ट्राला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार गिरगाव वासियो, सगळ्यांना सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि हे खूप एक्साइटिंग आहे। मी आज पहिल्यांदा पाहते प्रत्यक्ष, रील्स मध्ये छोट्या छोट्या व्हिडिओज मध्ये पाहिलेलं होतं, पण इतकं ग्रँड आहे पहिल्यांदा पाहतेय। त्याच्यामुळे एनर्जी वॉज लाईक कमाल, मस्त खूप छान वाटतंय। नमस्कार, मी अतुल लागलावे। सन मराठीवरील आदिशक्ती मालिका तुम्ही आमची पाहतच असाल। आज आम्ही या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेला भेट देण्यासाठी आलेलो आहोत। इकडचा सगळा माहोल एन्जॉय करायला आलेलो आहोत आणि माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा इथे आलो। मला खूप इच्छा होती ही शोभायात्रा बघायची आयुष्यात आणि पहिल्यांदा मला संधी मिळाली सन मराठीमुळे। तर खरंच खूप कमाल वातावरण आहे, इतका उत्साह आणि आपली मराठी संस्कृती या सगळ्या गोष्टी खूप कमाल आहे। मी म्हणतो की प्रत्येकाने आयुष्यामध्ये किमान एकदा तरी अनुभव घ्यावा अशी ही गोष्ट आहे। तर प्लीज ज्यांना यावेळी जमलं नाही त्यांनी पुढच्यावेळी नक्की या, खूप कमाल एक्सपिरियन्स हा। तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून आणि आमच्या आदिशक्ती मालिकेकडून आणि संपूर्ण सन मराठीकडून गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा। नमस्कार, मी राजेश चिटणीस, म्हणजे आदिशक्ती मालिकेतील तुमची शक्ती। इथे आज इथे गिरगावात गुढीपाडव्याच्या आम्ही रॅलीला आलोय। खूप छान वाटतंय, खूप सगळ्यांचा मस्त उत्साह आहे आणि सगळेच खूप नटून आले, ढोल ताशे आहेत आणि खूप मजा येते। मी पण खूप एक्साइटेड आहे सगळ्या रॅलीसाठी। सगळ्यांनाच गुढीपाडव्याच्या येणाऱ्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तुमच्या सगळ्यांचं वर्ष भरभराटीचं, आरोग्याचं आणि सुख समृद्धीचं जावं हीच इच्छा। थँक्यू। नमस्कार, मी प्रणाली दिनाल जैन,
जवळची सन मराठी वाहिनीवरील आदिशक्ती या मालिकेतील भद्रावती. मी आज गिरगावमध्ये आलेली आहे आणि सगळ्यांचा उत्साह बघून असं वाटतं की आमचा उत्साह कमी आहे की काय. आणि खूप सगळं छान आहे आणि माझ्याकडे तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या मनापासून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. इथे राहिलेली आहे. आता हे समोर बघतोय आपलं गणपतीचं श्री गणेश मंदिर आणि इथे सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. तर आता हे समोर बघताय ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर आहे आणि हा आपला मित्र आहे तो किरण शिंदे. खूप छान अशी सनई वाजवतो. त्याला सनई वादक म्हणून असं गिरगावात त्याची ओळख आहे. आणि आता मध्ये अयोध्येचे राम मंदिरचा काय म्हणतात ते सोहळा होता ना, जन्मोत्सव सोहळा, तर त्यात पण हा तिथे अयोध्याच्या मंदिरामध्ये वाजवायला होता. पंतप्रधान मोदी वगैरे त्याच्यासोबत त्यांचा फोटो आहे. सनई खूप छान वाजवतो. तर आपण त्याच्याकडून आता 1-2 गाणी वाजवून घेऊया. तुम्ही पण ऐका आणि तुम्ही पण सांगा तुम्हाला कशा वाटतात ते.
तर आपण आता पोचलोय मॅजेस्टिक गिरगाव चर्चच्या इथे. हे बघा, आता इथे एक मोठी रांगोळी काढतात. आता इथे पण एक काढली, ॲक्च्युली एकच असते मोठी, पण यावेळी इकडे एक काढली आहे आणि तिकडे आता कशी काढली ती पण आपण बघूया. मोठी असते रांगोळी. संभाजी महाराजांचा फोटो आपल्या मस्त बनवला. आता इथे समोर तुम्ही पाहू शकता गुलकंद पिक्चरची टीम आली आहे. साहेब उपस्थित आहेत आणि शक्ती आणि स्फूर्ती द्यावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद मिलिंदजी. हॅलो. आपल्या गिरगावातील भाई जीवनजी लेनमध्ये आहे, गार्डनच्या इथे मराठी ग्रंथालय. ते दक्षित आलाय. दक्षित, हॅलो, हाय. इथे आम्ही आता आमच्या नाक्यावर आहोत. रॅली आपली संपूर्ण बघून झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. रियांश, हाय. प्रसाद आलाय. प्रसाद, हॅलो.